नमस्कार मंडळी मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आला आहे आणि मालिका एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. मंडळी, ज्या वेळेला आता हा सारंग शुद्धीवर आलाय त्यावेळेला आता त्याला खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा झालाय. म्हणजे विठुरायांनी स्वतः सारंगला असा काही संकेत दिलाय ज्याच्यामुळे आता सारंगला सगळं सत्य समजलंय आणि अबीर आणि ओवी ही आपलीच मुलगी असल्याचं खूप मोठं सत्य आता त्यांना समजलंय. तर मंडळी, इकडे जेव्हा त्या सावलीला चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर सुद्धा विठुरायाने तिला सुद्धा आशीर्वाद दिलाय आणि विठुरायाच्या कृपेने सावलीला सुद्धा आता खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय. म्हणजे ओवी ही आपलीच मुलगी आहे. विठुरायाने आपल्यापासून दूर गेलेली मुलगी ओवी ही आपलीच मुलगी आहे आणि अबीरची बहीण आहे हे सुद्धा आता सावलीला समजलंय. नेमकं हे कसं घडलंय, काय घडलंय, सावली आणि सारंगच्या समोर हे सत्य कशा प्रकारे आलं, सगळं काही आपण सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, इकडे त्यांना सारंग हा शुद्धीवर आलाय आणि त्याने सावलीचा हात पकडलाय आणि सारंग शुद्धीवर आल्याला सावलीलाच आवाज देत असतो. सावली म्हणते की हो सारंग, मी इथेच आहे, तुमची सावली मी इथेच आहे, मी कुठेही गेली नाही आहे, मी इथे तुमच्या शेजारीच आहे. आणि मंडळी, अक्षरशः सारंगचे आता पूर्णपणे डोळे उघडलेत आणि त्याला सगळं म्हणजे आठवलंय आणि तो म्हणतो की माझी ओवी कुठे आहे. आता सावली आणि इथे अमृता ज्या आहेत त्यांना कळत नाही की सारंगला काय सांगावं. सारंग म्हणतो की मला ओवीची माफी मागायची आहे, माझी ओवी कुठे आहे. तर मंडळी, आता इकडे दाखवले ओवी आणि हा अबीर जे विठुरा आहेत त्या विठुरायांसोबत असतात. आणि आता ते म्हणतात की मुलांनो, झालं ना तुमच्या मनासारखं दर्शन. मुलं म्हणतात की हो हो, थँक्यू सो मच, तुमच्यामुळेच आमचं आज विठुरायाचे दर्शन आणि पूजा झाली आहे. पण हो, आता आम्हाला घरी जायला हवं, आम्ही आता निघतो. विठुराया म्हणतात की निघतो म्हणजे मी येणार आहे की तुम्हाला सोडायला. ओवी म्हणते की कशाला, तुम्ही कशाला, आता आमचं मी जाऊच शकतो, एवढी तुम्ही आम्हाला मदत केलीत, आता आम्ही आमचं जाऊ. विठुराया म्हणतात की नाही तुम्ही कसं तुमचं व्रत जे होतं ते तुम्ही पूर्ण केलं, सगळं काही तुमच्या मनासारखं झालं की नाही, मग आता मला माझं व्रत पूर्ण करायला नको का. अबीर म्हणतो ते म्हणजे कसं. त्याला ते विठुराया म्हणतात की जसं तुम्हाला मी ते घेऊन आलो तसंच मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडणार आणि तेव्हाच माझं व्रत पूर्ण होणार आहे. आता ही मुलं म्हणतात की हो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही आहे, पण खरंच तुमच्यामुळे आज आम्हाला विठुरायांचं दर्शन मिळालं, आम्ही ते पंढरपूरला येऊ शकलो. आणि तेवढ्यात आता विठू माऊली म्हणतात की तुमचं रुक्मिणीसोबत पण दर्शन झालं, त्यांनी पण दर्शन दिलं, तुम्हाला माहिती आहे का. मुलं म्हणतात की आम्हाला रुक्मिणी दर्शन दिलं म्हणजे. त्यावर ते म्हणतात की ते आजीबाई आल्या होत्या की नाही, रखुमाई, त्या खऱ्या रखुमाई होत्या, त्यांनी खऱ्या रूपामध्ये येऊन, म्हणजे त्यांनीच, रखुमाईंनीच त्या आजीला पाठवलं होतं तुम्हाला आशीर्वाद द्यायला आणि त्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि त्यामुळे यापुढे तुमचं सगळं काही चांगलं होणार आहे. आणि हो, तुम्हाला अजिबात घाबरायची आणि भीती बाळगायची काही गरज नाही आहे. तुम्हाला आता कोणीही काही त्रास देणार नाही आहे. अबीर आणि सावली आता हा ओवी म्हणत असते की खरंच रखुमाई आल्या होत्या का आम्हाला दर्शन देण्यासाठी. तेवढ्यात आता हे विठुरायात म्हणतात की हो, प्रत्यक्षात रखुमाई आलेली तुम्हाला दर्शन देण्यासाठी. आणि ही मुलं ना आता खूप खुश झालेली असतात की प्रत्यक्षात रखुमाईने येऊन आपल्याला दर्शन दिलं, किती मस्त ना. तर आता ते विठू माऊ म्हणतात की हो चला आता घरी जायला नको का, तुमचे आई बाबा घरी वाट बघत असेल की नाही. तर मंडळी, आता ही विठू माऊली मुलांना घरी सोडायला निघालेत. तर मंडळी, इकडे दाखवलं की सारंग जो आहे तो आता बेडवर उठून बसलाय आणि सावली त्याला तिथे पाणी देत असते आणि तेवढ्यात म्हणतो की ओवी कुठे आहे, मला दिसत का नाही, ओवी कुठे गेली आहे, तुम्ही काही का बोलत नाही आहे. तेवढ्यात सावली म्हणते की ओवी शाळेमध्ये गेली आहे. त्यावर सारंग म्हणतो की मी इथे आजारी असताना तिचं तिकडे मन लागलं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, मला ना तिला आत्ताच्या आता जाऊन भेटायचं आहे, काय ना मी तिला नाराज केलं, तिच्या गाण्याच्या स्पर्धेला मी जाऊ नाही शकलो, त्याच्यामुळे आत्ता तिला जाऊन सरप्राईज देतो. आता अमृता आणि सावली म्हणतात की हो सारंग, तुम्हाला अजून किती विकनेस आहे आणि शाळेत कशाला जायला हवं, घरी आल्यानंतर तुम्ही भेटायलाच ना. सारंग म्हणतो नाही, मला तिला सरप्राईज द्यायचं आहे आणि मला आता काही राहत नाही आहे, मी आत्ताच्या आता तिला जाऊन भेटतोय. आणि मंडळी, आता सारंग कोणाचं काही ऐकतच नाही आहे आणि घाईमध्ये उठून आता तो ओवीला भेटायला शाळेमध्ये निघालाय. पण आता ह्यांना कळत नाही की सारंगला कसं सांगायचं की ओवी आणि अबीर पंढरपूरला गेलेत आणि सारंगला जर कळलं तर. आता ह्या दोघीजणी सारंगला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तेवढं तिथे आता समोर तिलोत्तमा आली आहे आणि तिलोत्तमाला आता बघून, म्हणजे सारंग शुद्धीवर येऊन तो बेडवर बसलाय हे बघून तिला मोठाच धक्का बसलाय. म्हणजे हा काय चमत्कार झाला असं आता तिच्यासमोर असतं आणि ती धावतच त्याच्या समोर येते. आणि मंडळी, इकडे आता सारंग पण आहे जो बेडवरून उठतोय आणि तो सुद्धा घाई गडबडीमध्ये ओवीला भेटायला चाललाय. आता त्याला खूप विकनेस असतो, त्याच्या अंगामध्ये त्राण नसतात, तरी सुद्धा तो उठण्याचा प्रयत्न करतोय आणि निघालाय. सावली त्याला पकडून असताना म्हणते की हो थांबा ना सारंग, तुम्ही ऐकत का नाहीये, तुम्हाला अजून किती विकनेस आहे. पण आता सारंग काही कोणाचं ऐकतच नाहीये. तिलोत्तमा सुद्धा येते आणि त्या सारंगला आता पकडते आणि म्हणते की सारंग थांब, कुठे चाललाय सरे. तेवढ्यात तो म्हणतो की ओवीला भेटायला जातोय. आता सारंगचा एकदा तोल जातो, पुन्हा तो उठतो. सावली त्याला पकडते आणि तिलोत्तमा जाऊन पण पकडते
आणि म्हणते की सारंग, अरे काय वेडेपणा चाललाय तुझा, किती विकनेस आहे तुझ्यामध्ये आणि आता कुठे चाललायस तू? तो म्हणतो मला ओवीला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. आता ही तिलोत्तमा म्हणते की ओवीला कुठे भेटणार आहेस? तो म्हणतो शाळेमध्ये. तेव्हा ते तिलोत्तमा म्हणत असते की ओवी शाळेमध्ये नाही आहे, ती पंढरपूरला गेली आहे. सारंग म्हणतो की काय पंढरपूरला? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हो, अबीर आणि ओवी दोघंसुद्धा पंढरपूरला गेलेत. तुला बरं वाटावं म्हणून त्यांनी व्रत केलं होतं आणि ते फेडण्यासाठीच ते दोघंजण तिकडे पंढरपूरला गेलेत आणि त्यांचं व्रतसुद्धा पूर्ण झालंय. आणि सारंग, खरं सांगू का, आज त्या 2 पोरांमुळेच तू आज बरा झालायस, कारण त्यांचं व्रत पूर्ण झालंय. सारंग म्हणतो पण तुम्ही दोघांनी त्या दोघांना तुम्ही तिकडं का पाठवलंत? असं कसं पाठवलंत तुम्ही? आता सावलीला आणि अमृताला काय बोलावं काही कळत नाहीये. सारंग म्हणतो की नाही नाही, मला आत्ताच्या आता त्यांना जाऊन भेटायचंय. तिलोत्तमा म्हणते की अजिबात काळजी करू नकोस. व्यंकटेश आणि बबलू दोघं सुद्धा तिकडे गेलेत आणि ते दोघं पण तिकडे त्यांना घेऊन येतील आणि ते सुखरूप आहेत, काही काळजी करायची गरज नाही आहे. पण सारंग म्हणतो की असं कसं? पण तरीसुद्धा तुम्ही घरात इतके लोक असताना त्या दोघांना जाऊ दिलंतच कसं? आता तिलोत्तमाला आणि सावलीला काय बोलावं काही कळतच नाही आहे. मंडळी, इथे सारंगला आता प्रचंड विकनेस आलेला असतो आणि इकडे एका साईडने आता हिने तिलोत्तमाने आणि दुसऱ्या साईडने सावलीने हात पकडलाय. आणि मंडळी तेवढ्यात आता समोरून आहे ना जगन्नाथजी आलेत आणि जगन्नाथनी एवढं आता सारंगला घट्ट अशी मिठी मारली आहे आणि ते म्हणत असतात की सारंग, खरंच तुला हे असं बघून आहे ना खूप आनंद झाला मला. खरं सांगू का, तू ज्या अवस्थेत होतास ना, मी तुला बघायला एकदाही आलो नाही, कारण मला त्या अवस्थेत तुला बघायचंच नव्हतं. मी विठुरायाला सांगून ठेवलं होतं की जोपर्यंत सारंग पूर्णपणे व्यवस्थित बरा होत नाहीये तोपर्यंत मी त्याला बघायला आणि भेटायलाही जाणार नाहीये. मी त्याला वेटीच धरलं होतं आणि हे बघ, आज तू उठून उभा राहिलायस आणि म्हणून मी आज तुला भेटायला आलोय. आणि खरंच देवाने माझी प्रार्थना ऐकली. आणि तुला माहिती आहे का, ओवी आणि अबीरसुद्धा तुझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी त्यांनी व्रत केलंय. पंढरपूरला गेले दोघं आणि खरंच त्यांच्या या व्रताचं फळ म्हणून आज तू शुद्धीवर आलेस. पोरांनी खूप काही केलंय तुझ्यासाठी. आणि हो, सावलीने आणि अमृता या दोघींनी सुद्धा तुझी खूप काळजी घेतली आहे, खूप सेवा केली आहे तुझी. आणि आज त्यांच्यामुळेच तू एवढा छान ठणठणीत झालायस. अगदी दिवसरात्र तुझ्या उशाला बसवून येतात दोघी जणी. जेवढं शक्य होईल तेवढं सगळं सगळं केलंय त्या दोघींनी. मंडळी, आता जगन्नाथनी जे जे झालं ना तेवढ्या सगळ्या गोष्टी आता इथे सारंगला सांगत असतात की मधल्या ह्या काही दिवसांमध्ये म्हणजे सारंग कोमात गेल्यानंतर जे काही घडलंय ते सगळं सगळं सांगत असतात की कशा प्रकारे सावलीने, अमृताने, मुलाने जे काय काय केलं सगळं काही सांगितलंय. आणि जगन्नाथ म्हणतात की हे बघ सारंग, तुला आता अजिबात काही काळजी करायची नाही आहे. आणि अबीर आणि ओवी दोघंसुद्धा सुखरूप आहेत, माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे. आणि आता बबलू आणि व्यंकटेश दोघंसुद्धा तिकडे गेलेत. ते मुलांना सुखरूप घरी घेऊन येतील आणि विठुराया त्यांच्या पाठीशी आहे. प्रत्यक्षात विठू माऊली त्यांच्यासोबत आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. तर मंडळी, आता हे सगळं बघून आहे ना सावली सारंगला म्हणते की ऐका ना, मी ना तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आणि मंडळी, सावली आता तिथून चालली आहे तर अमृता म्हणते की मी पण जाते तिला मदत करायला. आणि अमृता आणि सावली आता दोघीसुद्धा तिथून निघून गेल्यात. तिलोत्तमा तिथे सारंगकडे बघतच बसलेली असते. आणि खरं सांगू का मंडळी, आता ज्या वेळेला सावलीने सारंगचा हात धरलेला असतो आणि इकडे तिलोत्तमाने सुद्धा, आणि तेव्हा सारंगने सावलीचा हात पकडून ठेवलेला असतो घट्ट. आणि ही गोष्ट अजिबातच पटलेली नाही आहे तिलोत्तमाला. आणि तेवढ्यात अमृता म्हणते की सारंग, सावलीने खरंच तुझ्यासाठी खूप काही केलं. तू जेव्हापासून कोमात गेल्या ना तेव्हापासून ती इथेच होती, अगदी तुझ्या उशाला बसलेली. आणि खरं सांगू का, तिने मुलं जेव्हापासून पंढरपूरला गेलेत पाण्याचा कणसुद्धा घेतला नाही आहे. तिने सुद्धा तुझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. सारंग म्हणतो की सावली, एवढं सगळं करायची काय गरज होती? तर मंडळी, तेवढ्यात आता इथे आलाय तो म्हणजे राजकुमार. राजकुमार म्हणतो की सारंग, तुला हे असं बघून ना खूप बरं वाटतंय. बरं झालं, लवकर बरं झालास. बस आता हा खोटं खोटं वरवरचं कौतुक करत असतो आणि तिथून निघालेला असतो. आणि तेवढ्यात सावलीकडे बघतो आणि सावलीला सुद्धा म्हणतो की थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज आमचा सारंग आमच्यासोबत हा असा उभा आहे म्हणून. सावलीसुद्धा त्याला आता स्माईल देते आणि म्हणते की बरं, मी तुम्हाला खायला घेऊन येत होते ना, मी जाते नाही पटकन खायला घेऊनच येते. सारंग म्हणतो की राहू दे ना सावली. कशाला? सावली म्हणते की नाही, इतके दिवस तुम्ही काहीच खाल्लं नाही आहे आणि किती विकनेस आलाय बघा तुम्हाला, मी पटकन काहीतरी घेऊन येते. आणि तेवढ्यात आता ही जी आहे ना तिलोत्तमा, ती आता इथे अमृताला सुद्धा म्हणते, अमृता तू जा ना, तू पण जा ना तिच्यासोबत. आता अमृतासुद्धा बाहेर निघाले आणि तिच्या बरोबर मागोमाग सुशीलासुद्धा गेलेत. आता एक एक करत तिथून सगळेजण निघून गेलेत. तिलोत्तमा जाते आणि सारंगला त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की सारंग, खरं सांगू का, तुझी अवस्था बघून मला खूप त्रास होत होता. मला हे बघवतच नव्हती तुझी अवस्था. पण खरं सांगू का, तुला तिकडे पंढरपूरला जायची काय गरज होती? ओवीच्या कार्यक्रमाला तुला जायची गरजच नव्हती. तिकडे गेला नसतंस ना तर एवढं सगळं झालंच नसतं. आणि ती पुन्हा तिने आता ना त्याला मिठी मारली आहे. आता सारंग म्हणतो की आई जाऊ दे ना, आता मी झालोय बरं, बघ ना तुझ्यासमोर आहे ना उभा, मग कशाला काळजी करतेस? सोडून देता, जे झालं ते झालं.
तर मंडळी इकडे सावली सारंगसाठी खायला घेऊन आलेली असते. तिने प्लेट हातातून आणली आहे आणि तिला अचानक चक्कर आल्यासारखं होतं. तर अमृता म्हणते की बरं ती प्लेट दे इकडे, आणि अमृता तिच्या हातातून प्लेट घेणार तोवर सावली आता इकडे चक्कर येऊन खाली पडली आहे. म्हणजे अचानकच ती खाली पडत असते. आता अमृता म्हणते की अगं सावली काय होतंय तुला, काय होतंय? आणि ती पकडणार एवढ्यात इकडे सावली खाली पडलेली असते. अमृता तिच्या जवळ येते, तिला उठवण्याचा प्रयत्न करते. सावली उठ ना, सावली उठ, काय झालं? पण सावली काही इथे शुद्धीवर आली नाहीये. आणि तशी अमृता त्या सगळ्यांना इकडे आवाज देते की आई जगन्नाथजी इकडे या, बघा सावलीला काय झालंय ते. सावली चक्कर येऊन पडली आहे, पण आता हिचा आवाज आहे ना कोणालाही जात नाहीये. तशी आता ही जी आहे ना अमृता सगळ्यांना बोलवायला आतमध्ये निघून जाते. तर मंडळी आता तिथून जगन्नाथ जात असतात आणि लगेच तिलोत्तमाई त्यांनी म्हणते की जगन्नाथजी थांबा. त्यावर जगन्नाथजी म्हणतात की बोल ना, काय बोलायचंय? त्यावर आता ही तिलोत्तमा म्हणते की मी काय म्हणते, आता ज्या कामासाठी तुमची लेक ह्या घरात आली होती ते काम झालंय, त्याच्यामुळे आता तुम्हीही जा आणि जाता जाता तुमच्या लेकीलाही घेऊन जा. त्यावर आता मंडळी लगेचच हे म्हणतात की हो, काय ना तिलोत्तमा, आम्ही तुझ्या घरामध्ये आमचं बस्तान मांडायला आलो नाही आहे किंवा आम्ही कायमचे राहणार नाही आहोत. सावली कोणत्या कामासाठी आली होती हे मला माहिती आहे. सारंगसुद्धा बरा झाला आहे. पण हो, अजून मुलं परत आली नाही आहेत आणि मी तुला शब्द दिला होता की जोपर्यंत ओवी आणि अबीर जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मी ह्या घरातून कणभर पण हलणार नाही आहे. आणि आत्ताही तेच सांगतोय, जोपर्यंत अबीर आणि ओवी परत येत नाही आहेत तोपर्यंत मी इथून जाणार नाही आहे. तिलोत्तमा म्हणते पण पण का एवढा हट्टास कशासाठी? मुलं आली, अबीरला तुमच्या घरी आम्ही पाठवून देतो. तुम्ही आत्ताच्या आता तुमच्या लेकीला घेऊन जा. पण आता मंडळी हा जो आहे ना जगन्नाथ, तेवढ्यात तो काहीतरी बोलणार. तेवढ्यात अमृता त्याने म्हणते की आई ऐका ना, ते सगळं जाऊ द्या. आधी तिकडे बघा सावलीला चक्कर आली आहे. चक्कर येऊन पडली आहे ती खाली. आता जगन्नाथजी म्हणतात की काय? आणि आता हे तिघं सुद्धा आहेत ना सावलीचे इथे धावत आलेत. सावलीला उठवण्याचा प्रयत्न करतात. जगन्नाथ म्हणतात की साऊ बाळा काय झालं? उठ ना साऊ. आता ही तिलोत्तमा पण घाबरलेली असते बरं का, आणि म्हणते की हिला काय झालं आता अचानक. आणि ती सुद्धा म्हणते अगं लवकर पाणी आण अमृता. आणि ती सुद्धा आता सावलीला उठवतीये. तर आता इथे जी आहे ना अमृता म्हणत असते की आई, जेव्हापासून मुलं घरातून बाहेर पडलेत तेव्हापासून सावलीने काही खाल्लं नाहीये, अगदी पाणीसुद्धा पिलं नाहीये, म्हणून विकनेस आला असेल तिला. आता तिच्यावरती थोडंसं पाणी शिंपडतात जगन्नाथजी. आणि सावली आता इथे थोडी शुद्धीवर आली आहे. सावली शुद्धीवर येताच तिला ह्या तिघांनी सुद्धा आता उठून बसवलंय. आता तिलोत्तमा म्हणते तिला थोडंसं पाणी प्यायला दे. पाणी प्यायला दिलं तर तिला बरं वाटेल. आता अमृताने तिला पाणी आणून दिलंय आणि ती सावली आता पाणी पिणारच असते. आणि तेवढ्यात सावलीचं लक्ष समोर जातं. आणि मंडळी त्याच वेळेला आता ही तिन्ही पोरं आहेत ना समोर येऊन उभी राहिलेली आहेत. आपलं सॉरी दोघं जण पण, अबीर आणि ओवी. सावलीचं लक्ष जातं असं सावली म्हणते की अबीर आणि ओवी. आणि सावलीने लगेच तो ग्लास तसाच खाली ठेवलाय आणि त्या मुलांकडे ती धावत जाते. आणि मंडळी आता ही मुलं सुखरूप घरी आलेत बरं का. आणि दोघांच्या चेहऱ्यावर पण एकदम तेज असतं. हे बघून सावलीला खूप आनंद झालाय. सावली जाते आणि त्यांना आता घट्ट अशी मिठी मारते. पण मंडळी त्याच वेळेला तिलोत्तमाचं लक्ष जातं ओवीच्या हातामध्ये असलेली विठुरायाची मूर्ती. आणि त्याच वेळेला तिला हेही आठवतं की सावली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा घरी आलेली असते तेव्हा तिच्या हातामध्ये पण विठुरायाची ही अशीच मूर्ती असते. आणि हीच मूर्ती, सेम मूर्ती ही ओवीच्या हातामध्ये आहे. पण मंडळी आता सावलीने तिथे गेली, त्या दोघांना सुद्धा घट्ट मिठी मारली आहे. आणि सावली म्हणते की कुठे गेला होतात न सांगता मला, का असं कोणी न सांगता निघून जातं का? आणि सावली पुन्हा त्यांना घट्ट मिठी मारून रडत असते आणि पोरंसुद्धा रडत असतात. आता अबीर म्हणतो की आई, ते ओवी म्हणत असते की सावली टीचर, मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं. आणि हे सगळा प्रकार सुरू असताना ना तिथे आता सारंग आलेला आहे. आणि सारंगला आता ह्या दोन्ही पोरांना बघून सारंगला सुद्धा खूप आनंद होतो. सारंग आता इथे ओवीला आवाज देतो, ओवी, अबीर. आणि तेव्हा पोरांचं लक्ष आता इकडे सारंगकडे जातं. आणि पोरं सुद्धा आता धावत येतात आणि म्हणतात की अरे बाबा तू. आणि आता अबीर सुद्धा म्हणतो की अरे सुपर हिरो, तू बरा झाला, तू बरा कधी झाला, असं म्हणून पोरं जाऊन त्याला आता घट्टाची मिठी मारतात आहेत. आता इथे सारंग म्हणतो की हो, मी बरा झालोय. तुम्ही माझ्यासाठी एवढं मोठं व्रत केलं, पंढरपूरला गेलात, तुमच्या या व्रतामुळेच आज मी ठणठणीत बरा झालोय. खरंच पोराने एवढं सगळं करायची काय गरज होती? असं कोणी सोडून न सांगता निघून जातं का पंढरपूरला? यापुढे असं परत नाही करायचं हा. ओवी म्हणते की नाही बाबा, यापुढे मी असं परत कधी करणार नाहीये. पण बाबा तू खरंच बरं झालंस, मी तुला किती मिस करत होते, किती मिस करत होते. आता अबीर सुद्धा म्हणतो की हो ना सुपर हिरो, तू कोमात होतास, आम्हाला किती काळजी वाटत होती, पण आता खूप भारी वाटतंय. मंडळी फायनली हे तिघं जण आता ना इथे म्हणजे छान एकत्र आलेले असतात. आणि तेवढ्यात आता हा म्हणतो की अरे मग बबलू आणि हे कुठे आहेत, म्हणजे व्यंकटेश कुठे आहेत? ही पोरं म्हणतात की नाही आम्हाला नाही माहीत. तिलोत्तमा म्हणते की म्हणजे बबलू आणि व्यंकटेश तुमच्यासोबत नाही आहेत? तर ते म्हणतात की नाही, आम्हाला तर त्या काकाने आणून सोडलं. त्यावर आता जगन्नाथजी म्हणतात की काका, कोण काका? त्यावर ओवी आणि अबरी म्हणतात की जे काका नाही का त्यांनी आम्हाला फोन केला होता तेच ते काका. ते काका बाहेर थांबलेत, चला मी तुम्हाला दाखवते. आणि मंडळी तिलोत्तमाचं पुन्हा आता ओवीच्या हातातल्या त्या मूर्तीकडे लक्ष गेलं विठुरायाच्या.
आणि तिला लक्षात येतं की ही मूर्ती तीच आहे जी सावलीने मूर्ती आणली होती सगळ्यात पहिल्यांदा घरी आली तेव्हाची ती. आणि आता ती आहे ना अमृताकडे रागारागाने बघते, कारण तिला ही गोष्ट कळली आहे की ही मूर्ती अमृताने इतकी वर्ष जपून ठेवली होती, आपल्याला न कळत आपल्याला फसवून ठेवलं होतं, म्हणजे इतके दिवस आपल्यापासून हे सत्य लपून ठेवलं. आता सावली म्हणते की कोण अंकल आहेत, कोण काका आहेत, चला बरं आपण बघूया बाहेर. आणि मंडळी आता सगळेजण बाहेर धावत येतात. ओवी म्हणते की हे काय, ही तेच होते ते, हे दोघं पण आता पुढे पुढे धावत धावत आलेत. पण आता जे विठुराया जे असतात, विठोबा, ते मात्र इथे कोणाला काही दिसतच नाहीये. सारंग म्हणतो की कुठे आहेत. ओवी म्हणते आता तर इथेच होते, मग गेले कुठे. आता ही दोन्ही मुलं ना इकडे तिकडे शोधत असतात की विठू काका म्हणून आवाज देत असतात, पण ते विठू काका कुठेच दिसत नाहीयेत. त्यावर आता इथे सावली म्हणते की पण कसे होते ते. तर ओवी म्हणत असते की त्यांनी काळे कपडे घातले होते, हातात त्यांच्या मोठी काठी होती आणि कपाळाला टिळा होता आणि छान होते, म्हणजे त्यांनीच आम्हाला पंढरपूरला नेलं सुद्धा, विठुरायाचं दर्शन सुद्धा घडवलं आणि त्यांनीच आम्हाला इथे आणलं. मग सावली म्हणते मग ते गेले कुठे, असे कसे अचानक निघून गेले, आम्हाला भेटले का नाही आहेत. आणि मंडळी सावलीच्या आता मनात शंका येते की ही खरंच विठुरायानेच त्या माणसाला इथे पाठवलं होतं. आणि सावली म्हणते की सारंग काय ना, त्या माणसाला विठुरायानेच या मुलांच्या रक्षणासाठी पाठवलं असणार आहे, माझी पूर्ण खात्री आहे. आणि मंडळी आता हे तिघंजणं पुन्हा एकत्र आलेत, म्हणजे सारंग, सावली, अबीर, ओवी, आता चौघं पण एकत्र आले आहेत. आणि तेवढ्यात आहे ना सगळी फॅमिली आता खूप छान दाखवले, म्हणजे सगळ्यांना एकत्र आलेलं. तर मंडळी त्याच वेळेला सावलीचं लक्ष आहे ना तिथे जे विठू असतात, म्हणजे विठू ज्या ठिकाणून गेलेले असतात, विठू माऊली, त्या ठिकाणी त्यांचं जिथे जिथे पाऊल पडलंय त्या प्रत्येक ठिकाणी ना एक एक तुळशीपत्र आहे. आणि मंडळी सावलीला हेही कळलंय की म्हणजे प्रत्यक्षात विठुराया मुलांच्या रक्षणासाठी आले होते आणि विठुरायानेच त्यांना इथे सुखरूप सोडलंय, हे आता सारंगला आणि सावलीला कळून चुकलंय, सगळ्यांना समजलंय. आणि मंडळी आता इकडे असं दाखवलंय की अबीर आणि ओवी, आता सावली इकडे बॅग भरतीये आणि अबीर ओवी झालेला सगळा प्रसंग सांगत असतात की जाताना कसं त्यांना गुंडांनी पकडलं, मग ते विठू माऊली आले, त्यांनी त्यांना वाचवलं आणि त्यांनी पुन्हा तो प्रवास सुरू केला. त्यानंतर जंगलामध्ये जेव्हा ते मंदिरात राहायला गेले तेव्हा ओवीच्या पायाला साप चावला, मग त्यांनी कसं जादू करून ओवीला पटकन असं बरं केलं, सगळं सगळं काही सांगत असतात. आता सुरुवातीला अबीर म्हणत असतो की हे सगळं नको सांगूया, आई ओरडेल. त्यावर सावली चिडतेने म्हणते की अरे असं काय करताय, आईला सगळं सांगायलाच हवं, आधीच तर मला खोटं बोलून गेलात, मला फसून गेलात आणि आता सगळं सगळं कळायलाच हवं हां. तेव्हा मात्र आता अबीर आणि ओवी काही न हे करता सगळं सगळं काही सावलीला सांगितलंय, कशा पद्धतीने त्यांना रुक्मिणी तिकडे मिळाल्या, त्यांनी पूजा केली, विठुरायाला अभिषेक केला, सगळं सगळं काही आता हे मुलं इथे सांगत असतात. आणि हे सगळं बघून सावलीची पूर्ण खात्री पटली आहे की ते प्रत्यक्षात विठुराया होते आणि विठुरायाने स्वतःच्या हाताने मुलांच्या हातून ही सेवा करून घेतली आहे, हे सुद्धा त्या सावलीला समजलंय. सावली आता अबीरला म्हणते की अबीर आपलं काम इथे झालंय, आपल्याला निघायला हवं. आता ओवी म्हणते की म्हणजे तुम्ही कुठे निघालात. त्यावर सावली म्हणते की आम्ही ज्या कामासाठी आलो होतो, म्हणजे तुझे बाबा बरे व्हावे म्हणून इथे आलो होतो की नाही, मग तुझे बाबा आता बरे झालेत, मग आम्ही इथेच थांबून कसं चालेल, आता आम्हाला आमच्या घरी जावं लागेल की नाही आहे. ओवी म्हणते की सावली टीचर थांबा ना, मला थोडे दिवस राहायचे तुमच्या सोबत, नका ना मला सोडून जाऊ. सावली म्हणते ओई बाळा तसं नाही आहे, आता आम्हाला आमचं काम झालं तर आमच्या घरी जावं लागेल नाही का. अबीर म्हणतो आई मला पण ओवीला सोडून जावं असं वाटत नाही आहे. सावली म्हणते की नाही आता आपल्याला निघायला हवं. आणि सावली आता ओवीचा हात हातात घेते आणि म्हणते की हे बघ ओवी बाळा, मी तुझ्या हातात गंडा तर बांधलाय, पण बघ ना तुझ्या बाबांना बरं नसल्यामुळे मला तुझा रियाज पण घेता आला नाही आहे, पण हो आता तुझा बाबा बरा झाला आहे की नाही म्हटल्यानंतर रियाजला आता रोज यायचं आणि मी तुझा रोज रियाज घेणार आहे आणि त्यामुळे आपली रोज भेट होऊन जाईल, त्याच्यामुळे तुला काळजी करायची काही गरजच नाही आहे. सावली टीचर काही तुझ्यापासून लांब जाणार नाही आहे. आता ओवी म्हणते की हो मी बाबासोबत रोज रियाज करायला येणार आहे. आणि सावलीला पुन्हा एकदा ती घट्ट अशी मिठी मारते. आणि मंडळी आता इथे सावली ना सगळ्यांचा निरोप घेणार असते. तर मंडळी इकडे आता सगळेजण म्हणजे तिलोत्तमा, सारंग, जगन्नाथजी आणि ही सुशिला तिथे उभी असतात. आणि जगन्नाथ आता सुशिलाचं सुद्धा कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की सारंग तुझी बायको खरंच खूप ग्रेट आहे, खूप भारी आहे, म्हणजे बघ ना तू आजारी होतास आणि आजारी असताना एका परस्त्रीचं नाव तुझ्या तोंडामध्ये असताना सुद्धा तुझ्या बायकोनी कसलीही साशंका न घेता सावलीला या घरामध्ये ठेवून घेतलं. तिने तिच्यासमोर सावली सेवा करत असताना कसलाही आडमुठेपणा केला नाही, खूप छान कॉपरेट केलं. खरंच खूप नशीबवान आहेस तू की इतकी छान बायको मिळाली आहे. खरंच सुशिलाजी तुम्ही खूप छान आहात, खूप समजून घेतलं. त्यावर आता ही सुशिलासुद्धा म्हणते की हो पण आहे ना सावली ताईंमुळेच आज सारंग शुद्धीवर आले आहेत, बरे झाले आहेत. आणि त्यावर आता हे जगन्नाथ म्हणतात की हो जेवढं सावलीने केलं तेवढं तू सुद्धा केलंस, तू सुद्धा सारंगसाठी काही कमी केलं नाही आहेस. आणि मंडळी आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात बरं का. आणि तेवढ्यात तिलोत्तमाला काही एवढं सगळं कौतुक सहन होत नसतं, तिलोत्तमा तिथून निघून गेल्या. आणि तसंही ह्या तिलोत्तमाने सारंगला जगन्नाथला आणि आता हिला सावलीला इथून निघून जायला सांगितलंय.
आता जगन्नाथ म्हणतात की आता आमचं काम झालं, मुलंसुद्धा आली आहे, तू पण बरा झालाय, आता आम्हाला निघायला हवं. त्यावर आता हा म्हणतो की नाही माझी एक इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करायची तुम्ही. जगन्नाथ म्हणतात सारंग तुझी सगळी कोणती इच्छा असो मी ती पूर्ण करणार. त्यावर आता इथे सारंग म्हणतो की आज सगळ्यांनी आपण जेवण एकत्र करायचं आहे. त्यावर आता हे म्हणतात की तुझ्या आईला आवडणार आहे का ती गोष्ट?